नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. त्यावेळेला आकाशच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. आता आकाशच्या निर्णयाकडे सगळेजण बघत असतात. नेमकं आकाश कोणता निर्णय घेणार याची आता रागिनी आणि अभिजित वाट बघत असतात. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की या सगळ्या निर्णयावर मी एक मोठा तोडगा काढलेला आहे. त्याच वेळेला आता रागिनी त्याला विचारते की आकाश, तू नेमकं काय बोलणार आहेस? म्हणजे या सगळ्यावर तू काय तोडगा काढला आहेस? त्यावेळेला आता तो म्हणतो की याच्यावर एकच पर्याय आहे. भूमीला असं वाटत आहे ना की आईच या सगळ्याच्या मागे आहे. भूमीला असं वाटत आहे की हे सगळं मुद्दामच आई करते, कारण तिला माझी प्रॉपर्टी हवी आहे आणि प्रॉपर्टीच्या हव्यासापायी आई भूमीचा जीव घेण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय तिला. म्हणूनच या सगळ्यावर आता मला पर्याय एकच सुचतोय. भूमीचा हा सगळा मुद्दा हा खोडून काढणं हे मला कळतंय आणि तिचा हा मुद्दा खोडून काढलाच पाहिजे. काही झालं तरी तिच्या मनामध्ये हा जो काही संशय आहे तो पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. त्यासाठी मी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. हे ऐकल्यावर आता सगळ्यांना धक्का बसतो. आता आकाश पुढे काय बोलणार याची भीती सगळ्यांनाच वाटत असते. आकाश पुढे म्हणतो की मला असं वाटतंय की भूमीला हे जे काही वाटतंय ना तेच पूर्णपणे मुळासकट खोडून काढलं पाहिजे. म्हणूनच मी एक असा डिसिजन घेतला आहे ज्याने सगळं काही व्यवस्थित होईल आणि भूमीच्या मनात जो काही आईविषयी गैरसमज आहे ना तो पण पूर्णपणे मिटून जाईल. म्हणूनच मला हा निर्णय घ्यायला भाग पडलेला आहे. तेव्हा मग आता रागिनी विचार करते की नेमकं का या भूमीला असं का वाटत असेल, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ आई, मला कळतंय की तू हे सगळं काही केलं नाही, परंतु भूमीच्या मनात तसं आहे. भूमीला असं वाटतंय की तू जे काही हल्ले घडवून आणतेस ते भूमीच्या बाबतीत तूच घडवून आणतेस. म्हणूनच मला असं वाटतंय की आई, हे सगळं आता कुठे ना कुठेतरी संपलं पाहिजे. तेव्हा रागिनी डोक्याला हात लावते. रागिनी म्हणते की अरे काय चाललंय या मुलीच्या मनामध्ये, नेमकं का असा विचार करते ती? मी असं काय वागले जेणेकरून तिला असं सगळं माझ्याबद्दल वाटत असतं? प्रत्येक वेळेला मी तिच्याबद्दल फक्त चांगलाच विचार करते, परंतु या मुलीच्या मनात माझ्याविषयी असा कोणत्या प्रकारचा द्वेष पसरलाय खरंच मला कळत नाही आहे. तेव्हा मग अभिजित म्हणतो की अगं आई, प्लीज तू शांत हो, तू हायपर होऊ नकोस. अगं मलाच काय, आकाशलाही असंच वाटतं, घरातल्या कोणालाही असंच वाटत नसेल गं की आई तू हे सगळं करतेस. या पैशाच्या हव्यासापोटी तू हे सगळं वागत असशील याच्यावर घरात कोणाचाही विश्वास बसत नाही. आई, एक गोष्ट लक्षात घे, आम्ही तुझ्यासोबत आहोत, कोणालाही यावर विश्वास नाही आहे. खरंच या भूमीचं डोकं डे वनपासून कसं वेडंवाकडं चालते तुला माहिती आहे ना. ती भूमी कसाही विचार करते, म्हणून तू तिचं काही बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. ती जे काही बोलते त्याला काहीही अर्थ नाही आहे. म्हणूनच आई, मी तुला एक सांगतो की तू आता तिच्या गोष्टीचा विचार करू नकोस. आणि आकाशलाही असंच वाटत असणार, आय एम शुअर, की तू काहीही केलेलं नाही आहेस. त्याच वेळेला आता सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. नंतर आता अभिजितचं झाल्यानंतर पौर्णिमा तिची बाजू घेते. पौर्णिमा म्हणते की हो ना, खरंच भूमिताई ना असं का वागते ना तिचं तिलाच कळत नाही आहे. नाही म्हणजे इतकंच तिला का समजत नाही आहे? अगं तिचं लग्न झालं आहे ते आईंमुळेच तर झालं आहे. आईंच्या पुढाकारामुळेच आकाश भाऊजी आणि भूमिताईचं लग्न होऊ शकले. पण तरीही ती आईबद्दल चुकीचाच विचार कशाला करते ना काय माहिती, देवास ठाऊक. त्याच वेळेला आता हे ऐकल्यावर मानसीला मात्र राग येत असतो, कारण खरं रूप हे तिला चांगलंच माहीत असतं. आणि रागिनी त्यावर म्हणते की अगं पौर्णिमा, जाऊ दे. अगं तो हा विषय काही मध्ये नाहीच आहे, परंतु हे सगळं जे काही चाललंय ना ते काही वेगळ्याच दिशेने. भूमीचं असं का होतं ना मला कळत नाही. ती किती चुकीचा विचार करते माझ्या बाबतीत. मी हे सगळं कशासाठी करेन? प्रॉपर्टीचा हव्यास आणि हे सगळं कशासाठी असेल मला खरंच कळत नाही आहे. परंतु तिच्या डोक्यात हे सगळं शिजतंय कुठून हेच कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा मग आता सगळेजणं तिच्या नाटकाला बोलतात आणि कोणीही रागिनीला काहीच बोलायला जात नाही. तर इथे आता मनू मनातल्या मनातच म्हणते की तुमचं जे काही खरं रूप आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. मला आता सगळ्यांसमोर ते बोलावंसं वाटतंय, परंतु मला बोलता येत नाही, कारण माझाच नवरा माझ्या बाजूने नाही, म्हणून मला काहीच करता येत नाही, असं मनू मनातल्या मनातच म्हणत असते. तर इथे रागिनी पुन्हा नाटकं करते आणि म्हणते की आकाश, मी ना आता एक करणार आहे. भूमीला ना आता माझ्यासमोरच बसवणार आहे. माझ्यासमोर बसून तिला मी विचारणार आहे की ए बाई भूमी, अगं काय आहे नेमकं तुझ्या मनामध्ये, काय करायला हवं आहे? आणि माझं जर काही चुकलं असेल तर प्लीज मला सांग. माझ्या ज्या काही चुका झाल्या असतील ते मला दाखवून दे, त्या मी सुधारण्याचे नक्कीच प्रयत्न करेन, परंतु असे नको ते वाटेल ते आरोप माझ्यावर प्लीज करत राहू नकोस. अगं याचा मला खूप त्रास होतो.
तेव्हा मग आकाश म्हणतो की आई, हे बघ, मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप करत नाही. मला इतकंच कळतंय की भूमीच्या मनात जे काही चाललंय ना, ते मला पूर्णपणे संपवून टाकायचं आहे. त्याच्यासाठी मी एक निर्णय घेतला आहे. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की आकाश, काय, कोणता निर्णय, काय करणार आहेस रे बाबा आता तू? तू तरी असा कोणता वेडावाकडा निर्णय घेऊ नको. ती भूमी तरी असे चुकीचे निर्णय घेते, परंतु तू तू तरी जरा सारासार विचार कर आणि मग काय ते बोल. आकाश म्हणतो की हो आई, मी सगळा सारासार विचार केलेला आहे. आता या सगळ्यावरून माझा एकच निर्णय हाताला लागला आहे, तो म्हणजे की आई, ही सगळी प्रॉपर्टी, महाजन गारमेंटचे सगळं काही मी आई तुझ्या नावावर करणार आहे. आता हे ऐकल्यावर मात्र रागिनीची पूर्ण चांदीच होऊन जाते, परंतु मनूला या बोलण्यामुळे खूपच मोठा धक्का बसलेला असतो. या सगळ्या गोष्टी अशा कशा वळणाने जातात हे तिला काहीच कळत नसतं. रागिनीच्या मात्र आता इथे हातामध्ये खाताना चमचा असतो, तो चमचाच खाली पडतो आणि तिला तर आता या आनंदाच्या बातमीने अगदी खूप खुश झाल्यासारखं झालेलं असतं. परंतु तरी तोंड देखला दाखवायचं म्हणून ती बोलत असते, आकाश, अरे हे काय बोलतोस काय तू? वेड लागलंय का तुला? प्रॉपर्टी आणि माझ्या नावे हे सगळं कसं काय बोलतोयस तू? तेव्हा मग आता आकाश म्हणायला लागतो की अगं आई, हो, माझा निर्णय योग्य वाटतोय मला. काही झालं तरीही या निर्णयामध्ये मला पूर्णपणे पाठिंबा हवा आहे. भूमीच्या मनात हाच चलतोय ना प्रश्न, की तू माझ्या प्रॉपर्टीसाठी हे सगळं करते. तू तिच्या जीवावर या प्रॉपर्टीसाठी उठले, बरोबर ना? मग हाच तर मुद्दा मी खोडून काढणार आहे. एकदा की प्रॉपर्टी तू माझ्या नावावर म्हणजे तुझ्या नावावर मी केली की सगळं संपून जाईल ना. तिच्या मनातला प्रश्नाला कुठे काही जागाच उरणार नाही. परंतु जर मी तुझ्या नावावर प्रॉपर्टी करतोय, त्यानंतरही तू माझ्यावर अगदी असेच निस्वार्थ प्रेम करत राहशील, त्याच वेळेला मग भूमीच्या लक्षात येईल की हे जे सगळं काही आहे ती चुकीची विचार करत होती. तू माझ्यावर तसंच प्रेम करत राहशील. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर रागिनी म्हणते की खरंच बाई, मला कळत नाही आता मी काय करू? या सगळ्यावर काय बोलू? भूमीच्या या प्रश्नांना काय उत्तरं देऊ? मला खरंच कळेनासं झालं. असं रागिनी नाटक करत असते, परंतु मनोमन तर खूपच आनंद झालेला असतो. आता ऑफिसमध्ये भूमी ही आलेली असते. सगळेजण आपापल्या कामामध्ये असतात. भूमी आतमध्ये येते आणि भूमीच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात की आकाश नेमकं काय करणार आहे. आता मला आकाश तर बोलून गेला आहे की मी हा प्रॉपर्टीचा मुद्दाच खोडून काढणार आहे, माझ्या संशयाला जागाच ठेवणार नाही. पण आकाश जर काही वेडंवाकडं पाऊल उचलेल तर, या सगळ्याच्या बाबतीत तो जर काही चुकीचा निर्णय घेईल तर, असा विचार भूमी करत असते. तर इथे रागिनी ही नाश्त्यामध्ये आणखीनच स्वतःला वाढून घेत असते आणि आनंदाचा एकदम तिला डबल डोसच झालेला असतो. ती नाश्ता वाढते आणि स्वतःला घेते, त्याचप्रमाणे पौर्णिलाही ती जास्त घ्यायला सांगते आणि म्हणते की हे घे पौर्णिमा, नाश्ता घे. आणि ती आता मनोमन खुश होत असते आणि मनातच आकाशच्या या निर्णयामुळे तिला तर खूपच मोठा आनंद झालेला असतो आणि तो आता सेलिब्रेट कसा करायचा याची फक्त ती वाट बघत असते. आणि भूमी, तू जे काही केलं आहेस ते अगदी चुकीचं वागलीस, तू वागलीस त्याचा उलटा परिणाम झाला, असं ती मनातच म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही ऑफिसमध्ये येतात तेवढ्यातच पारितोष सर देखील येतात आणि पारितोष आल्यावर म्हणतात की गुड मॉर्निंग मिसेस भूमी, सगळं ओके आहे ना? तेव्हा भूमी म्हणते की हो, सगळं ठीक. तेव्हा मग ते म्हणतात की हे बघा, मला तरी असंच वाटतंय की तुमच्याबरोबर जे काही काल घडलं आहे ना, ते काही कधी घडू नये असं घडलं आहे असं मला वाटतंय. म्हणजे कुठल्या तरी भयंकर प्रसंगामधून तुम्ही गेलेल्या आहात. तेव्हा भूमी म्हणते की नाही, तसं काही नाही आहे. तेव्हा मग पारितोष सर म्हणतात की कसं आहे ना मिसेस भूमी, तुमच्या बाबतीत काहीतरी घडलं आहे पण तुम्ही सांगत नाही. भूमी म्हणते की असं विशेष काहीच नाही, मी साधी मुलगी आहे, माझ्या बाबतीत काय असं घडणार आहे? तेव्हा मग पारितोष सर म्हणतात की कसं आहे ना मिसेस भूमी, जी साधी माणसं असतात ना त्यांचे चेहरे ना अगदी आरशासारखे असतात. तुम्ही कसे करतात तसे. म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर जे काही असतं ना, ते तुमच्या चेहऱ्यावर मनातलं लगेच दिसून येतं. म्हणूनच तुम्हाला खोटं बोलता येत नाही. एकतर तुम्ही करा, 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. एकतर तुम्ही खरं काय ते सांगा, अदरवाईज कलीगमध्ये म्हणजेच ऑफिसमध्ये कलीगपासून सगळं कसं लपवायचं याचं स्किल तुम्ही मात्र शिकून घ्या. त्याशिवाय काही खरं नाही. तेव्हा मग आता भूमी म्हणते की तुम्ही लपवता तसं, बरोबर ना? म्हणजे तुमच्या बायकोबद्दल आणि मुलाबद्दल कधी असं वाटलं नव्हतं की कधी असं घडलं असेल. कारण तुम्ही इतके छान वागता की तुमच्याबरोबर इतकी अशी दुःखद घटना घडून गेली असेल याचा कधी मला अंदाजच लागला नव्हता की तुमच्याबरोबरही असं कधी काही घडून जाऊ शकतं. त्याच वेळेला मग आता पारितोष सर म्हणतात की ठीक आहे मिसेस भूमी, आता तुम्हाला हे कधी सांगायचं हे तुम्ही तुमचं ठरवा. परंतु कसं आहे ना,
तुमच्या मनातल्या गोष्टी मनात राहून देऊ नका, त्या तुम्हाला त्रास देतील. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की तूर्तास आपण कामाला लागूया. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला येऊन सांगू शकता. चला, हॅव अ गुड डे, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो आणि भूमी त्याला विश यू सेम करते. आणि नंतर रागिनी तिथे देवीकडे हात जोडत असते. देवी आई योगेश्वरी, पावलीस ग बाई, खरंच इतका मोठा आनंदाचा धमाका दिलायस तू मला खरंच किती उपकार मानू तेवढे थोडे आहेत. खरंच देवी योगेश्वरीच्या कृपेनेच हे सगळं घडून आलेलं आहे. असं म्हणतात ना रे अभिजित, की भगवान जब भी देत आहे छप्पर फाडके देत आहे. तसंच झालं आहे माझ्या बाबतीत. अगदी मस्तपैकी आकाशने माझ्या हातामध्ये आयतं कोलीतच आणून ठेवलं आहे. ज्या गोष्टीसाठी मी इतकी धडपडत होते, इतकी दिवस वाट बघत होते की कधी ही प्रॉपर्टी आकाश माझ्या नावावर करतो, ही गोष्ट आज माझ्या बाबतीत घडली. आज फायनली आकाश माझ्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी करणार आहे. खरंच खूप मोठा आनंद झाला आहे मला. इतका मोठा आनंद झाला आहे की गगनात मावेनासा झाला आहे. खरंच आता ती देवीच्या पूजेसाठीची अशी तयारी करत असते, देवीचं ताट सजवत असते. त्याच वेळेला म्हणते की खरं तर देवीची आज पूजाच केली पाहिजे. तिने जे काही आज माझ्या पदरात दिलं आहे ते खरंच खूप मोठं आहे. आणि इतके दिवस मी ज्या गोष्टीची खटाटोप करत होते, ती गोष्ट आकाश आज माझ्या हातात आयती आणून देणार. ताट माझ्यासमोर वाढून ठेवलेलं आहे. त्याच वेळेला मग आता पौर्णिमा येते. पौर्णिमा म्हणते की आई, आरतीची तयारी करताय की काय? तेव्हा ती म्हणते की नाही, आरतीची नाही अगं, हे माझ्यासाठीच ठेवलं आहे मी, दृष्ट काढ बाई माझी. तेव्हा ती म्हणते की हे काय, मी तुमच्यासाठीच मीठ मोहरी आणली आहे. आणि मग सासूची ती दृष्ट काढायला लागते आणि दृष्ट काढून टाकल्यानंतर तिला ती ओवाळतही असते, तिची आरतीही करते, औक्षण करून घेते. आता मात्र रागिनी खूपच खुश असते. ती म्हणते की बरं झालं तू मला असं ओवाळलंस. तर इथे आता आकाश हा विचार करत असतो की आजी काय झालं आहे. तेव्हा मग आजी म्हणते की आकाश, तू पुन्हा एकदा जरा विचार कर, तू हे जे काही वागतोयस ते योग्य आहे का? म्हणजे तू रागिनीच्या नावावर प्रॉपर्टी केलीस हे तुला चुकीचं नाही वाटत आहे का? वेळेला आकाश म्हणतो की नाही अगं आजी, तू असं का विचार करतेस की मी आईच्या नावावर प्रॉपर्टी करून चुकीचं केलं? तेव्हा मग ती म्हणते की तसं नाही, कारण भूमीने हे सगळे आरोप तिच्यावर केलेले आहेत आणि तू हे आरोप एका प्रकारे असे सिद्ध केल्यासारखे केलेस ना. कारण कसं आहे, तू तिच्या नावावर प्रॉपर्टी केलीस आणि भूमीच्या या आरोपाला तू एका प्रकारे खतपाणी लावल्यासारखंच केलं आहेस ना. म्हणजे भूमीने जे काही आरोप केले आणि तू ते मान्य केलेस असं या तुझ्या निर्णयातून सिद्ध होतं आहे. लक्षात घे, मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते आकाश, असं म्हणून आकाशला ती जरा डोक्यात प्रकाश पाडत असते की एकदा जो काही निर्णय घेतला आहेस त्यावर तू जरा विचार कर, फेरबदल कर. परंतु आता आकाश म्हणतो की नाही आजी, भूमीने जो काही निर्णय घेतलेला आहे ना, त्यामध्ये तिला इतके दिवस हे सगळं वाटतंय आणि हे कुठे ना कुठेतरी थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच तिच्या या निर्णयाला मी असा ठामपणे विरोधही केलेला नाही, परंतु तिच्या मनातली जी काही भीती आहे ती पूर्णपणे गेली पाहिजे. आता आजी म्हणते की आकाश, तू रागिणीला ओळखतोस आणि मीही तिला पूर्णपणे ओळखते. ती काही या प्रॉपर्टीच्या मागे नाही किंवा या प्रॉपर्टीच्या हव्यासात किंवा लोभामध्ये ती नाही आहे. खरं तर या सगळ्याचा तिचा काही संबंध नाही, परंतु तरीही हा चुकीचा विचार केला जातो तिच्या बाबतीत, असं ती म्हणते. परंतु तू एकदा विचार कर, असंही आकाशला ती म्हणते. तर इथे रागिनी ही त्या ताटापुढे हात जोडते आणि म्हणते की आज फायनली शिक्कामोर्तब होणार आहे की माझ्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी होणार. अभिजित म्हणायला लागतो की आई अगं, तुला हे सगळं मिळणार आहे ते असंच नाही, छान प्रसंगामध्ये सजवून, थाळीमध्ये सजवून कसं देतात तसं तो आकाश आपल्याला देणार आहे हे सगळं. तेव्हा मग आत्ती म्हणते की बरं, अरे हा पेढा उघड, एकदा माझं तोंड गोड कर. तेव्हा मग अभिजित तिला पेढा खायला देतो आणि नंतर रागिनी पण त्या दोघांना पेढा भरवते आणि ते सगळेजण खूप खुश असतात. तर इथे आकाश म्हणतो की आजी, तुझं असं म्हणणं आहे की मी जर आत्याच्या नावावर ही प्रॉपर्टी केली तर भूमीचं म्हणणं खरं करण्यासारखं होईल. परंतु आजी, तसं अगदी खरं कसं नाही आहे. आत्या म्हणजेच आईचं जे काही आहे, आई कसं वागते, काय करते, हे सगळं आपल्याला परिचयाचं आहे. म्हणूनच तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. फक्त एकच गोष्ट ती म्हणजे की मला हा प्रॉपर्टीचा अभ्यास कधी नव्हताच. तेव्हा मग आता आजी म्हणते की हो बाळा, मला माहीत आहे, परंतु हे जे सगळं काही आहे, हा डोलारा हा सगळा उभा केलेला तुझा आहे ना. तू हा सगळा सांभाळतोयस आणि हा तुझाच असला पाहिजे असं मला वाटतं. तू एकदा हे सगळा विचार कर, म्हणजे पुन्हा हे सगळं करताना, म्हणजेच रागिनीच्या नावावर हे सगळं करताना विचार कर. कारण मला ती कशी आहे हे चांगलं माहिती आहे, तिच्याबद्दल कधीही काही संशय नाही. परंतु हे जे सगळं काही करतोयस त्याचा मला जरासं थोडं खटकतं. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ
आजी तू जे काही म्हणते ते पण मला पटतंय, परंतु भूमीच्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो संपवणं मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि काहीही झालं तरीही मला त्या दोघांमध्ये जे काही वाद आहेत ते नको आहेत. आणि या सगळ्यामधूनही जर आई सगळं झाल्यावर माझ्याशी व्यवस्थित वागेल, तेव्हा तर मग तिच्या लक्षात येणारच भूमीच्या की काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आई प्रॉपर्टीसाठी नाही करते. या सगळ्या गोष्टी आई माझ्यावर प्रेम म्हणून करते. ती आपलं कुटुंब सांभाळते, ती आपल्या कुटुंबावरचं प्रेम म्हणून सांभाळते. हे सगळं आता इथे आकाश आजीला सांगत असतो. आणि मग तो म्हणतो की मला कळतंय की आत्या काही चुकीचं वागू शकत नाही, परंतु भूमीसाठी मी हे सगळं करतोय. खरं तर मला आमचं पुढचं आयुष्य सगळं अगदी व्यवस्थित हवं आहे, कोणत्याही प्रकारच्या तक्रारीशिवाय हवं आहे. आणि म्हणूनच मी कोणत्याही प्रकारची तक्रार भूमीला करू देणार नाही आहे. तेव्हा आता इथे आजी त्याला समजवते, पण राजा हा सगळा तुझा आहे ना, हे सगळं तुझं वैभव आहे. तर इकडे आता या सगळ्या गोष्टीमध्ये रागिनी खूपच खुश झालेली असते आणि देवी योगेश्वरीकडे हात जोडते आणि सगळीकडे हात जोडत म्हणते की वा, फायनली आता ही प्रॉपर्टी, ही सगळी प्रॉपर्टी, हे सगळं वैभव हे माझं होणार आहे. हे सगळं रागिनी पटवर्धनच्या नावे होणार आहे. इतकं खुश झाले म्हणून सांगू, खरंच खूप आनंद झाला आहे मला या सगळ्याचा. इतका आनंद की काही न करता अक्षरशः माझ्या हातामध्ये ही सगळी प्रॉपर्टी येत आहे आणि आकाश हे सगळं देत आहे. तेव्हा अभिजित म्हणतो की हो, भूमी जे काही करते ते तिच्याच पायावर पडलंय म्हणायचं. रागिनी म्हणते की हो ना, अगदी अगदी या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि आत्ता फक्त एवढंच आहे की भूमीला आता या सगळ्याचा जबरदस्त मोठा धक्का बसलाय. परंतु जोपर्यंत प्रॉपर्टी माझ्या नावे होत नाही ना, तोपर्यंत ही गोष्ट भूमीपर्यंत जायला नको. ज्या काही गोष्टी आहेत त्या तिच्यापासून लांबच राहिल्या पाहिजेत. तेव्हा मग आता ती म्हणते की हो ना आई, उगीचच तुम्हाला दृष्ट लावायची, त्या मेलीची नजर लागायची, म्हणूनच तर मी तुमची आता मस्तपैकी दृष्ट काढून घेतली आहे ना, ओवाळलंय. तेव्हा ती म्हणते की हो ना, या सगळ्या गोष्टींना त्या भूमीची अजिबात नजर लागायला नको, म्हणूनच तर मी तुझ्याकडून ओवाळून घेतलं आणि औक्षण करून घेतलं. परंतु आता आकाश जे काही करणार आहे ना, त्याने मला खूप आनंद झालेला आहे. खरंच आता मला इतकंच करायचं आहे, या माझ्या आनंदाला कोणाचंही गालबोट लागता कामा नये. इतकंच आहे की ते गालबोट फक्त ती भूमी लावू शकते. ती भूमी ऐनवेळेला काहीतरी नक्कीच गडबड करू शकते. म्हणून मला असं वाटत आहे की त्या भूमीपासून ही न्यूज लांब राहायला हवी, तिच्यापासून ही न्यूज जायला हवी. आता घरात तरी तिलाही कोणी न्यूज सांगणार नाही. तेव्हा मग पटकन रागिनी बोलते की मानसी नक्कीच सांगू शकते, ती तिची चमची आहे. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की हो आई, अगदी बरोबर बोललायत, अगदीच चोंबडी आहे आणि ताईची चमची आहे. तेव्हा मग रागिणी म्हणते की ए बघ पौर्णिमा, आता एक काम कर, लवकर त्या मानसीकडे धाव घे, तिच्याकडे जा. ती ही बातमी कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये भूमीपर्यंत पोचता कामा नये. तू तिच्याकडे जा आणि तिच्यावर पूर्णपणे लक्ष ठेव. शिट, मला हे अगोदरच कसं कळलं नाही की मानसी ही गोष्ट सांगू शकते, असा ती विचार करते. आकाश म्हणतो की आजी हे बघ, मी तुला एकच सांगतो आणि भूमीलाही माझ्याबद्दल हे सगळं काही माहिती आहे. या प्रॉपर्टीचा हव्यास मला कधीही नाही आहे आणि कधीही नव्हता. अगं, मला फक्त माझी माणसं हवी आहेत. मला माझ्या आईचं प्रेम हवं आहे आणि बरोबर भूमीचीही प्रेमाची साथ हवी आहे. दोघींचीही साथ हवी आहे. त्यासाठी मला ही प्रॉपर्टी काहीही कामाची नाही. म्हणूनच आईच्या नावे ही प्रॉपर्टी करून मी आईला कधीही कुठल्याही प्रकारचं अंतर देणार नाही. त्याचप्रमाणे मी भूमीच्या बाबतीत तिलाही कधी कुठल्या प्रकारचा धोका निर्माण होऊ देऊ शकत नाही. तिच्या बाबतीतही मी कधी चुकीचं वागू शकत नाही, असं आता इथे आकाश म्हणतो आणि सगळ्या प्रॉपर्टीवर पाणी सोडण्याचं ठरवतो. भूमी, अरे आकाश, कुठे होतास तू, असं म्हणून आकाशच्या केबिनमध्ये येते. परंतु इथे आकाश काही अजून आलेला नसतो आणि ती म्हणते की काय झालं असेल, हा आकाश अजूनही आला नाही. आणि काल जे काही तो मला बोलून गेला, ज्या प्रकारे बोलून गेला, त्यानंतर तर मला असं जाणवतं आहे की आकाश हा नक्कीच काहीतरी चुकीचा निर्णय घेतो आहे. तेवढ्यातच पिऊन येतो आणि म्हणतो की भूमी मॅडम, तुम्हाला जरा बाहेर बोलवलेलं आहे. तेव्हा मग भूमी हो येते लगेच, असं म्हणून केबिनमधून बाहेर पडते. आणि इथे मानसी ही तिच्या रूममध्ये नसते आणि पौर्णिमा म्हणते की मनू, अगं मानसी कुठे गेलीस तू. परंतु मानसी टेरेसवर आलेली असते आणि तिला भूमीला न्यूज पोचवायची असते. मानसी आता येत असते आणि तेवढ्यातच इथे आता मानसीने फोन लावल्यानंतर पौर्णिमा देखील टेरेसवर येत असते आणि तिचा पाठलाग करत असते. तर आता इथे मानसी ही भूमीला पटकन फोन लावते आणि सांगते की ताई, खूप मोठा घोळ झालेला आहे. जे करायला नको तेच आकाश भाऊजींनी केलं आहे. अगं, त्यांनी सगळी प्रॉपर्टी आईच्या नावे करण्याचं ठरवले आहे. हे ऐकल्यावर भूमीला धक्का बसतो.
तर पौर्णिमा आता पोचत आलेली असते. ती म्हणते की नक्कीच ही चोंबडी आहे. घरात कुठे किचनमध्ये नाही आणि तिच्या रूममध्ये नाही. याचा अर्थ ती टेरेसवरच आलेली असणार. लपून छपून तिला भूमिताईला फोन करायचा असणार. मग आता भूमी म्हणते की काय मनू, हे काय बोलतेस काय तू? अगं हा मुलगा वेड लागलाय का याला? अगं जे व्हायचं नव्हतं तेच झालं नाही झालं. अगं आपण जे काही केलं त्याचा परिणाम अगदी उलटा पडलाय. अगं हे सगळं असं कसं होऊ शकतं आणि कसं केलं याने असं? असा विचार आता इथे भूमीच्या मनामध्ये येऊ लागतो. नंतर मग आता इथे मनू म्हणत असते की काय करावं खरंच काही कळत नाही आहे मला. अगं आकाश भाऊजींना थांबवलं पाहिजे आणि जर त्यांनी प्रॉपर्टी त्यांच्या नावे केली तर मग वाट लागली, आपल्या हातात काहीच नाही. तेव्हा भूमी म्हणते की थांब थांब, मला जरा विचार करू देत, थांब, असं म्हणून ती फोन ठेवत असते. तेवढ्यातच आता इथे मनू समोर पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमा तिच्याकडे अत्यंत चिडून आणि रागाने बघत असते. पौर्णिमा म्हणते की काय गं, काय इथे काय करतेस तू? तेव्हा ती म्हणते की तुला दिसत नाही आहे का? हे बघ, वाळत घातलेले कपडे मी आणण्यासाठी आणले आहे. अगं कपडे सुकत घातलेत ते आणायला नको का? तेव्हा मग आता ती म्हणते की नक्कीच हे काम करण्यासाठी आलेलीस की आणखी दुसरं कोणतं काम करत होतीस? तेव्हा ती म्हणते की सांगायचं एक आणि करायचं दुसरं, असं काही आमच्या रक्तामध्ये नाही, आम्ही असं काही करत नाही. असं म्हणून आता मानसी पुढे निघून जाते आणि पौर्णिमा तिथेच विचार करत असते की ही कुणाशी फोनवर बोलत होती का? मला हिच्या फोनचा आवाज आल्यासारखं का झालं? तर इथे मानसी पुन्हा मागे वळून बघते आणि पौर्णिमाला तिने पुन्हा एकदा वेड्यात काढलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, रागिनी खुश होत असते आणि म्हणत असते की अभिजित मी खूप खुश आहे. आत्ता ही सगळी प्रॉपर्टी ही माझ्या नावे होणार आहे. तर इथे भूमीच्या डोळ्यात काहीतरी कचरा गेलेला असतो आणि पारितोष हा तिच्या डोळ्यात फुंकर मारत असतो. आकाश येऊन ते सगळं बघतो आणि त्याला खूपच चीड येते. त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. आकाश म्हणतो की पारितोष, हे काय चालू आहे तुझं? अरे तू हे सगळं काय करतोयस? तेव्हा मग आता तो म्हणतो की अरे मिसेस भूमींच्या डोळ्यात काहीतरी. तेव्हा मग आकाश म्हणतो की काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची? अरे भूमीची मदत का करतोयस तू? अरे ऑफिसमध्ये इतरही दुसरे स्टाफ आहेत ना, त्यांच्याकडे तू इतकं लक्ष देत नाहीस. परंतु भूमीच्याच बाबतीत तुझं असं का असतं? भूमीच्या बाबतीत तू असा निर्णय का घेतोस आणि तिची काळजी का घेतोस तू? आणि बाकीच्यांच्या गोष्टी बाजूला सारून तुला भूमीचीच इतकी काळजी घ्यायची का असते? का सतत तू भूमीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतोस? असं म्हणून आता आकाश हा त्याच्यावर भयंकर चिडलेला असतो. त्याच वेळेला आता आकाशचं ते रूप पाहिल्यावर पारितोषला देखील ते पाहून मोठा धक्काच बसतो की आकाश नेमकं असं का वागत आहे. त्याच वेळेला आता इथे आकाश चिडलेला असताना पारितोष त्याला म्हणतो की हे बघ, मला भूमीची काळजी घ्यावीशी वाटते कारण भूमी मला माझी जबाबदारी वाटते. असं म्हटल्यावर आता इथे आकाशलाही तोंड बंद होतं, पुढे काय बोलायचं हे त्यालाही कळत नाही. आता नेमकं इथे आकाशची अशी चिडचिड झाल्यानंतर पारितोषच्या समोर भूमी ही आकाशची बायको असल्याचं येणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.